नमस्कार मित्रांनो, मी रोहन. मित्रांनो, यावेळेच्या माध्यमातून आज आपण कमी जागेमध्ये कमी पाण्याचा वापर करून एक आधुनिक पद्धतीने जास्त उत्पन्न देणारी मत्स्य व्यवसाय शेती करणार आहोत, म्हणजेच की बायोफ्लॉक फिश फार्मिंग. आज आपण आलो आहोत पाटकळ, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथील गिलनेट फिशरीज अँड ॲग्रो फार्म, जो की फार्म आनंद ताड आणि एजाज अन्सारी या दोघांच्या सहकार्याने चालू केलेला आहे. तर आज आपण या फार्म बद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव आनंद ताड, राहणार पाटकळ, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आपण हा जो फार्म आहे, जो गिलनेट फिशरीच्या नावाने तुम्ही चालू केलेला आहे, होय. हा कधी चालू केलेला आहे? माझा फार्म साहेब हा 2020 पासून चालू आहे, जो फेब्रुवारी 2020 पासून मी स्टार्ट केलेला आहे. आपण प्रामुख्याने पाहतो की आपल्याकडे शेततळ असतं, त्या शेततळ्यामध्ये आपण मासे सोडतो, आपण मत्स्य व्यवसाय चालू करतो. परंतु हा बायोफ्लॉक म्हणजेच की कमी जागेचा वापर करून जास्त उत्पन्न मिळणारे हा जो टेक्नॉलॉजी आहे, याचं तुमच्याकडे कसं काय तुम्हाला ह्याची आयडिया आली? साधारणतः मला वाटतं मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू होतं. बरोबर. आणि ह्या महामारीच्या काळात बरेच लोक मुंबईहून गावाकडे आले, तसाच मी पण आलेलो होतो. त्यावेळी मी माझं थोडंसं मग रिसर्च केलं. माझी शेती आहे, तुम्ही बघितली असेल. म्हणजे शेतीमध्ये मला एवढं काही फारसं उत्पन्न होत नव्हतं, म्हणून मी शेतीपूरक व्यवसाय शोधण्यासाठी मी इतर गोष्टीवरती हे केलं, म्हणजे रिसर्च केला. मग ते शेळी पालन असेल, मग ते तुमचं इतर कुठलं दुग्ध व्यवसाय असेल. पण माझ्याकडे मी बघितलं की बाबा याच्यामध्ये एवढं प्रॉफिट नाही आहे. मग मी थोडंसं रिसर्च आणखीन केल्यानंतर मला ह्या बायोफ्लॉक फिश फार्मिंगची मला आयडिया सुचली आणि मी सरांचे बरेच व्हिडिओ पाहिले. त्याच्यानंतर मी सरांशी व्हिडिओ पाहून यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना सांगितलं बाबा की माझे सोलापूर भाग हा भरपूर दुष्काळग्रस्त भाग आहे आणि येथील शेतकऱ्यांना मी काय करू शकतो का, तर आमच्याकडे पाण्याची कमतरता खूपच कमी असते. तर त्यांनी सरांनी मला सांगितले की बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी ही अशी टेक्नॉलॉजी आहे की कमी जागेत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता, अशी ही टेक्नॉलॉजी आहे. आणि मग मी त्यांच्याकडे 2-3 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन ही टेक्नॉलॉजी मी अडॉप्ट केली आणि मग नंतर मी माझं हे ध्येय केलं की बाबा चला आपण काही इतर शेतकऱ्यांना काही करू शकतो का. तर म्हणून मी सरांसोबत हे कोलॅबरेशन करून मी एवढे मोठं कंपनी उभं केली आहे आणि मी इथे स्वतः प्रॅक्टिकल हे म्हणजे 64 टँकचा प्रोजेक्ट आहे, इथे मी पूर्ण प्रॅक्टिकल करून घेतो. आपला जो प्रोजेक्ट आहे तो एकूण आपला एरिया किती आहे? माझा हा एरिया, हा प्लांट जो आहे तो एक 32 गुंठ्यामध्ये साधारणतः आहे. टोटल आपल्या 64 टँक आहेत. हो. जर एखादा नवीन शेतकरी किंवा नवीन एखादा तरुण मित्र असेल, त्याला अशी सुरुवात करायची, तर कमीत कमी त्याने किती टँक सुरुवात करावी किंवा सरकारच्या कोणत्या यामध्ये काही योजनावर आहेत का? सध्या साहेब काय माहिती का, बरेच सरकारी नोकऱ्या सध्या भरती बंद आहेत. नवतरुण युगांना सध्या हाताला काम नाही आहे. शेतकरी बरेच म्हणजे कर्जबाजारी झालेले आहेत. मग अशा नवतरुण युवकांनी किंवा युवतींनी सुद्धा हा बायोफ्लॉकचा प्रोजेक्ट तयार करून आपण नवीन व्यवसाय करू शकता. याच्यासाठी सुवर्ण संधी म्हणजे अशी आहे, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यामार्फत 40 ते 60% सबसिडी दिली जाते. याच्यामध्ये महिला साठी 60% आहे आणि इतर मागासवर्गीय पुरुषांसाठी व महिलांसाठी 60% आहे. ओपन कॅटेगरीमध्ये 40% आहे. जर अशा लोकांना की ज्यांना बायोफ्लॉक फिश फार्मिंग करायचे, त्यांना लोनची सुविधा किंवा सबसिडी कशा प्रकारे भेटणार, याची मदत कोण करणार तुम्हाला? लोनचं म्हणलं तर बँकिंगचं तर तुम्हाला माहित आहे. जर तुमचं सिबिल रेकॉर्ड चांगलं असेल तर तुम्हाला कोणतीही बँक तुम्हाला सहज लोन उपलब्ध करून देते. आणि राहिला विषय हा सबसिडीचा म्हणलं तर कसं आहे, थोडासा हा म्हणजे शासन दरबारी पडलेला विषय येतो, कारण त्याच्यात थोडंसं दिरंगाई होऊ शकते. पण तुम्हाला 100% मिळणार, कारण प्रत्येक जिल्ह्याला आहे, प्रत्येक म्हणजे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला हे मत्स्य व्यवसायासाठी बजेट दिलेलं असतं. त्या बजेटच्या आतमध्ये जर तुमचे प्रोजेक्ट असतील तर तुम्हाला निश्चितच सबसिडी लवकरात लवकर मिळते. कमीत कमी किती टँकचा वापर करून आपण हा फिश फार्मिंग चालू करावं? शासनाचं साहेब याच्यासाठी एक DPR आहे, जो 7 टँकचा मिनिमम आहे, परत 25चा आहे आणि 50चा आहे. असे 3 प्रोजेक्ट्स तुम्ही तिन्हीपैकी कोणताही एक करू शकता तुमच्या बजेटच्या हिशोबाने. जर आपण 60 टँकचा जर आपण विचार केला, त्यासाठी एकूण खर्च किती येतो की सुरुवातीला स्टार्टअप त्याचा? शासनाचा DPR हा 7.5 लाखाचा आहे
जो निश्चित केलेली त्याची एक प्राईज आहे जे कॅपिटल कॉस्ट आणि इनपुट कॉस्टसह. तर आपण हा सदर प्रोजेक्ट हा 5.5 लाखात पूर्ण करून देतोय, जेणेकरून सर्व इनलेट आउटलेट तारपुलेन टँक बनवणे, सर्व मोटर्स त्याला आणि चांगल्या क्वालिटीच्या हायटेक म्हणजे इक्विपमेंट्स पॅरामीटर्स जे चेक करायला लागतात ते सर्व आम्ही हाय क्वालिटीचे प्रोव्हाइड करून देतोय. जर नवीन मित्रांना हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना ट्रेनिंग कुठून भेटणार किंवा जे टँक्स आहेत जे काही हे स्ट्रक्चर आहे ते त्यांना कोण तयार करून देणार सर्व? तुम्हाला ट्रेनिंगचा हा विषय खूप मोठा आहे, कारण मी बघितलं की आपल्या महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी अशी ट्रेनिंग सेंटर आहेत जे ट्रस्टेड आहेत. मग बरोबर. अशा वेळी मग विश्वास ठेवू शकत नाही. मग कुठे MP ला जावा, कुठे हरियाणाला जावा, कुठे UP ला जावा. मग मी पण सुद्धा अन्सारी साहेबांकडे जाऊन ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा मोठा प्लांट चालू केलेला आहे. तर आम्ही आता सध्या येथील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ट्रस्टेड अशी आणि प्रॅक्टिकल तुम्हाला जे इथे येऊन सुद्धा तुम्ही सर्व बघूनही करू शकता अशी ट्रेनिंग सेंटर आम्ही आता सध्या सुरुवात केलेली आहे. हे ट्रेनिंग सेंटर माझ्या ह्या प्लांटच्या शेजारीच आहे. तुमचे टोटल 64 टँक आहेत, त्याला माणसं किती लागतात, मॅन पॉवर किती लागते? माझे मॅनपॉवर साहेब ह्या 64 टँकला फक्त एकच मुलगा माझा हँडल करतोय आणि तो सर्व तोच बघत आहे. हां, फिडिंगच्या टायमाला एखाद्या वेळेस हेल्पर लागतो एखादा, बस असे 2 माणसं माझ्या हा 64 टँकचा सर्व हँडल करतात, हँडल काही करतात. अडचण येत नाही? काही अडचण नाही याच्यात, खूप कमी आणि असं काही म्हणजे हे म्हणजे मेहनत करायचं काही काम नाही एवढं. हा जो आपला एक टँक आहे त्याची लांबी रुंदी किंवा त्याची खोली किती आहे, टोटल त्याची हाईट किती आहे? टँकचा हा साहेब 5 डायामीटरचा टँक आहे. साधारणतः 18 फुटाचा घेरा तयार होतो आणि 1 मीटरची याची खोली आहे. साधारणतः हा 19 ते 20,000 लिटर पाणी क्षमतेचा टँक आहे. ह्याच्यामध्ये जर आपण आज जर स्टार्ट केलं, जर आपण आज ह्याच्यामध्ये पाणी सोडलं तर ते पाणी आपल्याला किती सोडून चेंज करावं लागतं? साहेब, तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणं हाच बायोफ्लॉकचा सिद्धांत आहे. आणि याच्यासाठीच मी आपण अडॉप्ट केला आहे की आपल्या भागात पाण्याची कमतरता आहे. म्हणून एकदा जर टँक तुम्ही जर फुल केला त्याच्यानंतर तुम्हाला टँक पाणी बदलायची गरज नाही. कारण थोडंफार जेव्हा काही माशाची घाण हे स्लज जमा झाला तर एक तुम्ही 40, 50, 100 लिटर तुम्ही जर ड्रेनेज केलं तर तेवढंच तुम्ही भरू शकता. तेही 10, 15, 20 दिवसानंतर कधी असं 2. आता माझं सध्या बघितलं असेल तुम्ही, माझं 3 महिन्याचं स्टॉकिंग आहे. 3 महिन्यात मी एकदाही पाणी अजून चेंज केलेलं नाही. आणि तुम्ही पाण्याचं सध्या इथं एवढं मोठं फिश फार्मिंग आहे, तुम्हाला फिशचा थोडा सुद्धा वास येत नाही. बरोबर आहे. तर प्रामुख्याने आपण जर फिश फार्मिंग करायचं म्हणाल बायोफ्लॉकमध्ये, तर त्यामध्ये आपण माशांची कोणती प्रजाती आपण निवडू शकतो? बघा, प्रजाती निवडताना तुम्ही तुमच्या लोकल एरियात कोणता मासा चालतोय त्या पद्धतीनेच तुम्हाला निवडायला हवं. आता सध्या मी आपण पश्चिम महाराष्ट्रात मोडतो, त्यामुळे मी पश्चिम महाराष्ट्रात मराठवाडा या ठिकाणी हा चिलापी मासा जास्ती चालतो. म्हणून मी सध्या 51 टँकमध्ये मी माझा चिलापी मासा स्टॉकिंग केलेला आहे, ज्याची मला वाटतं खपत चांगली आहे इकडे. बरोबर. मार्केटला जो मासा चालतो त्याची आपण उत्पत्ती करणं गरजेचं आहे, कारण का पुढे मार्केटिंगचा प्रॉब्लेम येता कामा नये. त्यामुळे जे नियोजन आहे, जे काही प्रजाती निवडणं आहे ते आपल्या सुरत बसून व्यवस्थित काळजीपूर्वक घेतली पाहिजे. परंतु मी थोडं ह्याच्यात ॲडिशनल एक सांगतो की ह्याच्यामध्ये कोणकोणते मासे तयार केले जातात. म्हणजे ह्याच्यात एक 8-10 व्हरायटीचे मासे तयार करू शकता. पण ते शेतकऱ्यांना मी दाखवण्याकरता एक 2-2 टँकचे मी एक्सपेरिमेंट केलेले आहेत, ज्यामध्ये पाबदा आहे, सिंगी आहे, रूपचंद आहे, कोई आहे, व्हिएतनाम कोई आहे, अशी 5-1 व्हरायटीचे मी सध्या अजून इथे केलेले आहेत. ठीक आहे. मग डेमोसाठी तुम्ही सर्व प्रयोग ठेवलेले आहेत. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बायोफ्लॉक जर आपण मत्स्य व्यवसाय केला तर त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला तोटा होतो, किंवा जी माशांची संख्या आहे आपण सोडताना मासे सोडले तेवढे आपल्याला रिटर्न भेटत नाहीत. तर याच्या पाठीमागचं कारण काय? कारण असं काही नाही. म्हणजे बायोफ्लॉकमध्ये असं याची मर जी आहे ते खूपच कमी आहे. व्यवस्थित नियोजन, व्यवस्थित पॅरामीटर्स तर तुम्ही त्याचं मेंटेन केले तर, आणि पहिले मुद्दा म्हणजे तुम्हाला सीड्स म्हणजे जे हा बायोफ्लॉक किंवा मत्स्यबीज जे आहे ते फिश फार्मिंगचा मेन पाया आहे. तोच जर पाया व्यवस्थित नाही झाला तर तुमचं पुढचं गणित बिघडून जातं. त्यासाठी तुम्ही
ट्रस्टेड हॅचरीज, ट्रस्टेड तुमचे जे सप्लायर्स आहेत त्यांच्याकडूनच बीज विकत घ्या. कारण बीजमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे याच्यामध्ये फ्रॉडगिरी केली जाते. गिफ्ट तिलाबिया म्हणून मोनोसेक्स देतात, तो व्यवस्थित हार्मोन ट्रीटमेंट्स केलेला नसतो, तो 3 ते 4 महिने त्याचे अंडी देऊन पिल्ली म्हणजे देतो, त्यामुळे त्या माशांची व्यवस्थित वाढ होत नाही आणि त्यामुळे त्यांना खाद्य जास्ती जातं आणि कल्चर ड्युरेशन जास्ती वाढत जातं. त्यामुळे नुकसान सहजच नुकसान त्याच्यामध्ये होतं शेतकऱ्यांना. एका टँक मध्ये आपण कमीत कमी किती माशाचं पालन करू शकतो? मस्त किती सोडायचे आता सध्या साहेब आम्ही थोडेसे याच्यामध्ये एक्सपर्ट्स पण आहे, आम्ही हे सगळं करतोय बघतोय, म्हणून सध्या आम्ही 2000 पर टँक मध्ये आम्ही मच्छी बीज सोडलेलं आहे. पण सर्वसाधारण शेतकऱ्यांनी याच्यामध्ये 1,500 पर्यंत सीड सोडलं तर त्यांना कमीत कमी 600 ते 700 किलोग्राम पर्यंत ते एका टँक मधून उत्पन्न घेऊ शकतात. म्हणजे जेवढ्या माशांची संख्या कमी असेल तर त्यांचे वाढ आणि वाढीमध्ये आपल्याला चांगलं रिझल्ट भेटणार आहे. तर तुमच्या अनुभवानुसार आजपर्यंतच्या मॅक्झिमम आपल्याला किती वेळ मिळू शकतं चिलापिया जर हा आपण जात निवडली तर? सध्या साहेब मार्केटमध्ये बघितलं गेलं तर चिलापिया हा तुम्हाला 400, 500, 300 ग्राम पर्यंत असतो, जो सेलेबल मार्केट आहे. जे हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये बघितलं गेलं तर तुम्हाला छोटासा छोटा घेतला जातो. म्हणजे एक सर्वसाधारण विक्री किंमत ही बघितली जाते. ॲव्हरेज वेट 400 ते 500 ग्रामचा चिलापी मासा हा तुम्ही विक्रीस मार्केटमध्ये पाठवू शकता. बरोबर. एका टँकपासून आपल्याला जे की वर्षामध्ये आपले 2 लॉट होतात की 6 महिन्यात 1 लॉट होतो, तर आपल्याला 6 महिन्यामध्ये एका टँकपासून आपण मॅक्झिमम किती उत्पन्न घेऊ शकतो? साहेब आता माझं टार्गेट म्हणायचं बघितलं तर मी 800 ते 1000 किलोच्या आसपासचं माझं टार्गेट आहे. आणि माझे कारण मी चांगलं शीड्स असल्यामुळे व्यवस्थित नियोजन तुम्ही बघितलं. बायोफ्लॉक हा म्हणजे एरिएशन आणि मॅनेजमेंटवरती टिकून आहे. चांगलं एरिएशन त्याला व्यवस्थित म्हणजे मॅनेजमेंट केलं तर माझे आता सध्या मी एवढं 1 लाख तिलापिया शीड्स मी स्टॉकिंग केलेलं आहे. तर माझी मर आहे ते अजून 0.5% सुद्धा झालेली नाही आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की एक पर टँक मला 800 किलोची तर कमीत कमी मला भेटेल. ठीक आहे. मग त्याचं मार्केट जर व्हॅल्यू पकडलं तर आपल्याला एका टँकपासून चांगलं उत्पन्न भेटणार आहे. हो. आता सध्या मार्केट व्हॅल्यू बघितलं तर तुम्ही चिलापी मासा 150 रुपये किलोने विकला जातो सर्वसाधारण मार्केटमध्ये तुम्ही जर गेला. हां ठीक आहे. आता मी माझ्या एवढ्या मोठ्या म्हणजे कोणी आता सप्लायर म्हणा, कोणी ठोक किंवा बाजारपेठेत जर तुम्हाला द्यायचा झाला तर सर्वसाधारण तुम्हाला कमीमध्येच दिला जातो. तर ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही 100 रुपयाचा जरी रेट पकडला तरी तुम्हाला आणि याचा खर्च जरी पकडला तरी 50 ते 55% याचा खर्च जातो शीड्स, फीड्स आणि इतर मॅनेजमेंटच्या गोष्टीमध्ये. मग तुम्हाला याच्यामध्ये 50 ते 50% तर याच्यामध्ये प्रॉफिट राहतं जर आपण मिनिमम 100 रुपये जरी रेट पकडला तरी सुद्धा. आणि मला वाटतं की सर्वसाधारण छोट्या शेतकऱ्यांनी हा मासा तुम्ही तुमच्या मार्केट लेवलला, लोकल तालुक्या लेवलला किंवा इतर आठवडे बाजारात सुद्धा जाऊन जरी विकला तर निश्चित तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. जे वरचे जे प्रॉफिट येईल 150 रुपये, 160 रुपये हे तुमचं प्रॉफिट वाढवून देणारा हे असणार आहे. बरोबर. तर आपण जे मत्स्य व्यवसाय करताय तर यामध्ये खाद्य कोणत्या प्रकारचं वापरतो तुम्ही? साहेब खाद्य हे मी अभिस कंपनीचं वापरतोय, जे हायली प्रोटीन आणि मेडिसिन कंटेंट असतं, जे माशांना एकदम म्हणजे कमी वजन वाढीसाठी त्यांना म्हणजे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन कसं वाढेल ह्या दृष्टिकोनातून ते बनवलं गेलेलं असतं. तर आम्ही नामवंत कंपनीचेच फीड्स आम्ही वापरतो. जर आपण 7 टँकचा विचार केला तर 6 महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी किती उत्पन्न मिळू शकतो नेट प्रॉफिट? तुम्हाला मी एकच सांगितलं की साहेब मी 100 रुपयाचं जर ॲव्हरेज आणि 800 केजीचं जर तुम्ही एका टँकमधून ॲव्हरेज पकडलं तर तुम्ही 7 टँक इंटू मला वाटतं 5 टनाचं ॲव्हरेज होतं. 5 टन इंटू 100 म्हटलं तर 1 लाख रुपयाचं होतं. त्यात तुम्ही 50% जर तुमचा खर्च पकडला तर तुम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये सहज तुम्हाला 6 महिन्यात उत्पन्न मिळून. आणि याच्यात म्हणजे एवढी काही हायली टेक्नॉलॉजी नाही आहे याच्यामध्ये. एवढी काय म्हणजे जसं आपण जर्शा मसरांच्या मागे किंवा दुग्ध व्यवसायाच्या मागे कष्ट करतो तसा एवढं काही नाही. कारण तुम्ही बघितलं असेल माझ्या प्लांटवरती एकच मनुष्य माझे सर्व टँक्स पूर्ण हँडल करतोय. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण जे बायोफ्लॉक फिश फार्मिंगचे जे एक्सपर्ट आहेत इजाज अन्सारी यांना काय प्रश्न विचारत की नमस्कार सर. नमस्कार. अभी हमारे दर्शकों को ये बताइए बायोफ्लॉक एक्चुअली क्या है? देखिए बायोफ्लॉक एक इसका अगर हम अर्थ देखेंगे
इसका मीनिंग। तो बायोफ्लॉक मतलब एक बैक्टीरिया का कॉलोनी, झुंड, ऐसा बहुत सारे बैक्टीरिया का एक झुंड होता है, उसे बायोफ्लॉक कहते हैं। तो हम इसमें बायोफ्लॉक काम कैसे करता है जनरली, ये मैं आपको थोड़ा बताना चाहूँगा कि एक स्टार्टिंग में जब हम टैंक बनाने के बाद पानी भरते हैं इसमें, तो उसका एक ट्रीटमेंट है, एक वाटर प्रिपरेशन बोल दो या एक वाटर ट्रीटमेंट कह दो उसको, जो भी कह सकते हैं। उसमें हम एक ऑर्गेनिक बैक्टीरिया, जैसे कुछ होता है ना केमिकली फर्टिलाइजर्स आते हैं, उस तरह के नहीं, ऑर्गेनिक जो बैक्टीरिया हम दही वगैरह में देखते हैं कैसे उसमें बैक्टीरिया होते हैं, हमारे पेट के लिए बहुत अच्छे होते हैं। हमारे पेट में जो भी उस तरह का अगर कुछ गंदगी है, मतलब एक यूज़फुल है हमारे पेट के लिए। उसी तरह से बैसिलस ग्रुप के कुछ ऐसे बैक्टीरिया का स्पोर्स फॉर्म एक पाउडर फॉर्म में आता है, जो जनरली खेती करने के लिए जो हम बीज यूज़ करते हैं, मान लीजिए मक्का का बीज है, उसको हम सुखाकर बीज रखते हैं। जब उसको हम खेती करना है तो उसे फिर हम मिट्टी में डालेंगे, पानी डालेंगे, उसकी सिंचाई करेंगे, फर्टिलाइजर देते हैं, तो वो जिंदा होता है और फिर उसमें से पौधा निकलता है। उसी तरह से वो भी बैक्टीरिया जो होता है, ये समझ सकते हैं हम कि उसको सुखाकर रखा जाता है। फिर जब हम उसे पानी में डालते हैं, कार्बन सोर्स, थोड़ा सा शुगर लगता है, चीनी लगता है, मोलासेस भी डालने की ज़रूरत पड़ सकती है, वो डालकर उसे हम एरिएशन पे रखते हैं। उसको थोड़ा सा हम फर्मेंट करते हैं, ऐसा कह सकते हैं आप। जैसे खेतों में स्लरी कैसे बनाते हैं, खेतों में स्लरी बनता है ना, उस तरह से उसे फर्मेंट करते हैं ऑक्सीजन देके। फिर वो बैक्टीरिया अपने आप को बढ़ाता है, वो जिंदा होता है और फिर अपने आप को वो मल्टीप्लाई करता है और बहुत ज़्यादा तादाद में हो जाता है। फिर उस पानी को हम टैंक में डाल देते हैं, तो उसमें और ज़्यादा अपने आप को वो बढ़ाता है, बहुत ज़्यादा बढ़ाता है। फिर उसमें हम मछली डालते हैं। मछली डालने के बाद जब हम उसको फीड देते हैं, तो फीड खाने के बाद जो गंदगी निकलती है या थोड़ा बहुत जो फीड बचता है, वो गंदगी डिकम्पोज होता है, अंदर सड़ता है, गंदा मतलब एमोनिया जनरेट करता है, तो वो बैक्टीरिया उसको ख़त्म करता है। जनरली वो बैक्टीरिया उसको आप एक साधारण सा ऐसा कह सकते हैं कि वो बैक्टीरिया उसको खा जाता है और पानी की जो जहरीलापन या गंदगी को ख़त्म करके एक प्रोटीन में कन्वर्ट होता है। जनरली वर्मी कंपोस्ट आप जानते होंगे, केचुए की खाद, गोबर एक खाद है, लेकिन उसको और बेहतर बनाने के लिए उसमें केचुआ छोड़ा जाता है और वो केचुआ उसको खाकर फिर एक जो उसका वेस्ट निकलता है वो बहुत क्या कहते हैं, ब्लैक गोल्ड के नाम से जाना जाता है ना। इसी तरह से ये जो बैक्टीरिया होता है, ये मछली की सारी गंदगी को ख़त्म करके और उसे मतलब एक यूज़फुल प्रोडक्ट में कन्वर्ट करता है। जनरली एक अच्छे प्रोडक्ट में जिसे मछली खाती है और वो उससे उसका इम्यून सिस्टम, उसकी क्वालिटी, उसका टेस्ट और अच्छा होता है, ठीक है, और अच्छा होता है। क्योंकि जो बायोफ्लॉक होता है उसमें साइंटिफिकली अगर मैं जानकारी दूं तो अमाइनो एसिड्स उसमें बहुत ज़्यादा होते हैं, जो ह्यूमन बॉडी के लिए भी बहुत अच्छे होते हैं। उसकी वजह से जो तालाब और नदियों में जो मछली पाली जाती है, उससे बहुत ही बढ़िया शाइनिंग, बहुत ही बढ़िया क्वालिटी और बहुत ही अच्छा टेस्ट हमको बायोफ्लॉक की मछली से मिलता है, क्योंकि इसमें 100% ऑक्सीजन होता है। तो ये एक वर्किंग पैटर्न है इसका, बायोफ्लॉक का, टेक्निकली। और इसमें एक चीज़ और है, 100% ऑर्गेनिक इसलिए हम कह रहे हैं क्योंकि इसमें जो ऑक्सीजन यूज़ होता है वो भी ऑर्गेनिक यूज़ होता है। जैसे आप ऑक्सीजन का मतलब क्या हो गया कि आप लोग जानते होंगे, जैसे हॉस्पिटल में जो सिलेंडर्स होते हैं ऑक्सीजन के, वो नहीं, जो इन्वायरमेंट में जो हवा है, प्रकृति की जो देन है, ऊपर वाली की दया से जो हवा में 20% ऑक्सीजन होता है, हम उस ऑक्सीजन को पानी में यूज़ करते हैं। हाँ, मतलब उस टैंक में हमको ऑक्सीजन छोड़ना ज़रूरी है। उस टैंक में ऑक्सीजन का होना ज़रूरी है, क्योंकि मछली को भी ऑक्सीजन की ज़रूरत होती है। हर जीवित चीज़ के लिए ऑक्सीजन की ज़रूरत है, तो मछली को भी ज़रूरत है। और जो हमने उसमें बैक्टीरिया, जैसे कि मैंने बताया प्रोबायोटिक होता है, वो डाला जाता है, तो वो उसको भी ऑक्सीजन की ज़रूरत है। तो ऑक्सीजन और जो थोड़ा बहुत स्टार्टिंग में हम शुगर वगैरह डालते हैं कार्बन सोर्स के लिए, और जो मछली की गंदगी से जो नाइट्रोजन बनता है, ये तीनों चीज़ का एक कॉम्बिनेशन है जो हमें देखना नहीं है उसको, वो ऑटोमेटिकली, वो नेचुरली वो अपने आप मिक्स होके, जब हम उसमें हवा देते हैं, पानी में हलचल रहता है, तो वो मिक्स होके एक यूज़फुल प्रोडक्ट में कन्वर्ट होता है। हाई प्रोटीन जो है फीड उसमें बनता है। तो उससे क्या फ़ायदा होता है कि हमारा जो हम तालाब वगैरह में जो खाना देते हैं उसमें वेस्ट भी बहुत होता है और उससे उतना अच्छा ग्रोथ इसलिए नहीं मिलता क्योंकि ये बैक्टीरिया उसमें नहीं होता है। बराबर, ठीक है, तो उससे हमारे खाने का भी खर्च कम आता है और हमारा प्रॉफिट बढ़ता है। हाँ, जनरली अगर आप ऐसे कैलकुलेशन करेंगे कि तालाब में 1 किलो मछली तैयार करने के लिए 1.5 से 1.25 किलो तक का फीड देना पड़ता है। लेकिन यही बायोफ्लॉक टेक्नोलॉजी में 1 किलो मछली तैयार करने के लिए ज़्यादा से ज़्यादा 1 किलो फीड देना पड़ता है। तो ये जो बचत जो आधा किलो से 1.25 किलो का जो फीड का बचत है, 20-30 रुपये जो बचत है, वो हमारा एडिशनल प्रॉफिट होता है। हाँ, तो ये इसका एक वर्किंग पैटर्न है इस तरह से। अभी हम जो टैंक में पानी छोड़ने वाले,
उसका pH और TDS कैसे मेंटेन कर सकते हैं आप, मतलब कैसे क्या करते हैं उसके लिए? उसके लिए कुछ नहीं, एक जब आप पानी भरकर उसमें ऑक्सीजन चालू करते हैं तो पीएच में फ्लक्चुएशन नहीं होता है। इसलिए आप हमारे प्लांट पे देख रहे होंगे जो भी हमारे टैंक्स है वो तारपोलिन के हैं। बहुत जगह सीमेंट के भी टैंक बनाते हैं, लेकिन सीमेंट टैंक में लाइम वगैरह होने से उसमें पीएच में फ्लक्चुएशन होता है। इसलिए हम सीमेंट टैंक नहीं प्रीफर करते हैं। और सीमेंट टैंक में क्या होता है, अगर छोटा सा एक क्रैक आया तो आपको लीकेज का प्रॉब्लम, बहुत सारी चीज़ होगा। इसलिए हम तारपोलिन ही प्रीफर करते हैं जो पीवीसी कोटेड फैब्रिक होता है। और इसमें पीएच का फ्लक्चुएशन नहीं, एक बार सेटल हो जाता है तो वो फ्लक्चुएशन नहीं होता है, बिल्कुल वो एकदम सेटल रहता है। और टीडीएस सामान्यतः वैसे देखा जाए तो 300 से लेके 1000 तक का एक्सेप्टेबल है। अगर 300 से 500, 600, 700 भी टीडीएस है तो कोई बहुत मैटर नहीं है। जहाँ जो 2-3 हज़ार टीडीएस जाता है, 2-3 हज़ार 2000, 3000 पीपीएम, उसमें थोड़ा सा प्रॉब्लम होता है तो वो पानी थोड़ा सा नुकसान कर सकता है। लेकिन जनरली ग्राउंड वाटर हम लेते हैं तो ग्राउंड वाटर का 300 से लेके 500, 700 के आसपास मैक्सिमम होता है। तो बहुत ज़्यादा इसमें पैरामीटर को लेके बहुत प्रॉब्लम नहीं है। एक पैरामीटर है जिसे आपको थोड़ा सा रेगुलर मॉनिटरिंग करना पड़ सकता है, जो ऑक्सीजन है। जो हम पानी में जो बबल्स आते हैं, ऑक्सीजन मोटर्स लगाते हैं, वो जो ऑक्सीजन है उसे मॉनिटर करना है। तो उसके लिए हम एक अच्छा डिवाइस, ड्यूरेबल डिवाइस, एक और बढ़िया ब्रांडेड कंपनी का अच्छा डिवाइस देते हैं ताकि आपको उसके पीछे ज़्यादा खर्च ना करना पड़े। ऑक्सीजन मेंटेन, हाँ, ऑक्सीजन मेंटेन होना चाहिए। वो भी नॉर्मल है। डिवाइस को आप चालू करें, लीड पानी में डालते हैं, उसका आपका सारा डेटा उसमें आ जाता है। बहुत ईजी वे है, बहुत मुश्किल नहीं है। तो टैंक को जो आपने बताया कि आपने टर्फलिन यूज किया है, हाँ। उसका लाइफ कितना रहता है? इसका लाइफ देखिए, ये एक नायलॉन फैब्रिक पीवीसी कोटेड है। एक फैब्रिक आता है जो हम शेत तड़ा में आपके यहाँ बहुत चलता है तो वो डालते हैं, वो एक लेमिनेटेड फैब्रिक होता है, उसमें कई लेयर्स होती है। धूप और पानी की वजह से वो निकलना चालू हो जाता है कुछ सालों बाद। लेकिन ये फैब्रिक ऐसा है, ये सिंगल पीस है, पीवीसी मेल्ट करके इसको बनाया जाता है। तो ये 5 साल, 10 साल, आप 20 साल भी बोलेंगे तो कोई प्रॉब्लम नहीं आने वाला है। माइनर मेंटेनेंस आ सकता है, कहीं पेस्टिंग वगैरह हल्का फुल्का जहाँ जॉइंट हो, वो भी टैंक आपका खाली रहेगा तो ये चांसेस है। अगर टैंक में कल्चर हो रहा है, पानी भरा हुआ है, कोई प्रॉब्लम नहीं है। मिनिमम एक 5 ईयर्स तो आराम से चलेगा। और हम तो फैब्रिक के बारे में मेरा अपना अनुभव है कि 3 साढ़े 3 साल से मैं खुद अपने पर्सनल अपने प्लांट पे यूज़ कर रहा हूँ, कोई प्रॉब्लम नहीं आया अभी तक। इस बायोफ्लॉक फिश फार्मिंग में कौन से रोग आते हैं और रोग न आने के लिए हमें क्या करना जरूरी है? देखिए, रोग तो इसमें बहुत कम चांसेस है, मतलब आप 2-4% पकड़ सकते हैं। क्योंकि जो हम स्टार्टिंग में वाटर प्रिपरेशन करते हैं, जैसे कि मैंने बताया आपको, प्रोबायोटिक डाल के उसको ऑक्सीजन देते हैं, वो रोग आने नहीं देता है। जनरली हम ऐसा कह सकते हैं कि हमारे बॉडी में या हमारे पानी में जो गुड बैक्टीरिया है बहुत हाई मात्रा में होते हैं, जिसकी वजह से जो हानिकारक बैक्टीरिया, देखो रोग आता क्यों है, बैक्टीरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, इस तरह का जो कोई इन्फेक्शन होता है उसकी वजह से रोग आता है। तो वो उसकी पॉसिबिलिटी हम स्टार्टिंग में ही ब्रेक कर देते हैं, स्टार्टिंग में ही वाटर को प्रिपरेशन करके। और इतना हाई डेंसिटी में हम बैक्टीरिया का उसमें उत्पादन कर देते हैं कि कोई भी पैथोजेंस या हानिकारक बैक्टीरिया उसमें पनप ही नहीं पाता है। और अगर वो पनपता भी है तो हमारे जो बैक्टीरिया जो है बायोफ्लॉक के, वो उसे खत्म कर देते खा जाते हैं उसे। नवीन शेतकरी करा असेल तर तुमच्याकडून त्यांना ट्रेनिंग भेटणार आहे, तसं अजून तुम्ही त्यांना काय काय देणार आहे? देणार म्हणजे काय आहे, ज्यांना जो शेतकरी म्हणजे हा प्लांट टाकण्यासाठी उत्सुक असेल, इच्छुक असेल, त्या इच्छुकांना आम्ही ट्रेनिंग तर देतोयच. आणि माझी कंपनी असे प्लांट्स उभारून देते, ते 7 असू द्या, 25 असू द्या किंवा 50 असू द्या. आणि त्या रिलेटेड किंवा ऑलरेडी कुणी टाकलेले असतील त्या रिलेटेड कोणाला काही याचे एरिएशन म्हणा, प्रोबायोटिक्स म्हणा किंवा इतर पॅरामीटर्स जे काय लागतात त्याचे, तारपोलिन, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून म्हणजे मिळू शकतात, सहज उपलब्ध होऊ शकतात प्रोजेक्ट. तर मित्रांनो, जर आपल्याला बायोफ्लॉक फिश फार्मिंगची सुरुवात करायची असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजेच की तुम्हाला टँक हवे असतील, त्याचं फीडिंग मॅनेजमेंट असेल, जे बाकी सर्व जे प्लॅनिंग असेल, जे काही टोटल सर्व ह्या शेडमध्ये चालतं नियोजन, त्याच्याबद्दल तुम्हाला ट्रेनिंग ह्यांच्याकडून भेटणार आहे, सर्व नॉलेज भेटणार आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर स्क्रीनवर दिलेला नंबर, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तार सरांचा आणि अन्सर सरांचा नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुमचे जे काय, तुमच्या मनामध्ये जे काय बायोफ्लॉक फिश फार्मिंग जे काय तुमचे डाऊट आहेत ते सर्व शंका क्लियर करून घ्या. अभी हमारे यहाँ पे बहुत लोगों ने बायोफ्लॉक फिश फार्मिंग का ट्राई किया था, मतलब उन्होंने इम्प्लीमेंट किया था, और उनका ऐसा कहना है कि वो उसमें फेल हो गए, मतलब इस जो टेक्नोलॉजी है सफलता नहीं हो. तो उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? देखिए, हर टेक्नोलॉजी का एक डिसएडवांटेज होता है. जनरली हर टेक्नोलॉजी का एक डिसएडवांटेज होता है
मिस गाइडेंस, मतलब आपको सही जानकारी न होने की वजह से आप फेल हो सकते हैं। कोई भी टेक्नोलॉजी ले लीजिए, आपके यहाँ जो कंपनी में खेती होती है, ड्रिप इरिगेशन, अगर उसमें भी अगर आपका मतलब इस तरह का नहीं है, जानकारी अच्छी नहीं है, कोई अच्छा कंसल्टेंट नहीं है आपके पास, कोई अच्छी सलाह मशवरा देने वाला नहीं है, तो उसमें भी लोग फेल हो जाते हैं। अच्छे अच्छे बड़े बड़े बगीचे लगाते हैं लेकिन फ्लॉप होते हैं, अच्छा उत्पन्न नहीं ले पाते हैं। सही क्वालिटी के हाँ, अच्छी क्वालिटी के उसके फ्रूटिंग नहीं हो पाती है, जो भी XYZ। तो ये एक सबसे बड़ा कारण है फ्लॉप होने का, फेल होने का, कि आपको सही जानकारी प्रोवाइड नहीं की जाती है और आपका जो स्ट्रक्चर होता है, जो टेक्नोलॉजी, एक्चुअली में टेक्नोलॉजी जो होती है वो आप तक नहीं पहुंची होती है, आधी अधूरी टेक्नोलॉजी पहुंची होती है, इसीलिए आपको फेल होने के चांसेस ज़्यादा होते हैं। जैसे कि हमारा जो एरिएशन सिस्टम है, बायोफ्लॉक सिस्टम जो होता है, वो एरिएशन, जो ऑक्सीजन की मशीन हमारी होती है, वो सबसे बड़ा पॉइंट होता है। सबसे इम्पॉर्टेंट फैक्टर जो होता है वो मशीन है, वो हमेशा आपका चालू होना चाहिए और उसी की वजह से लोग फ्लॉप होते हैं। अभी बहुत से लोगों का सवाल आता है कि सर ये मशीन हमको 24 घंटे चालू ही रहना पड़ेगा, तो लोग क्या करते हैं, देखिए सस्ता टैंक बना के देना और उनको अट्रैक्ट करना, तो कुछ गलत जानकारी भी दे देते हैं लोगों को। मतलब ऐसे फ्रॉड करने वाले, फर्जीवाड़ा करने वाले भी बहुत से ऐसे मार्केट में है जो गलत जानकारी, जैसे कि बोल देंगे नहीं हाँ चलेगा, 2 घंटा भी लाइट नहीं रहेगा तो भी चलेगा। ये एक मिस गाइडेंस हो गया, गलत जानकारी हो गई, नहीं चलता है। इसीलिए हम जो है प्रॉपर रूट में एक ऑटोमाइजेशन भी हमने इसमें किया है। एडिशनल जो परेशानियां हमें आई थी कल्चर करने में, मेरा अपना 3-3.5 साल का एक एक्सपीरियंस रहा है, प्रैक्टिकल एक्सपीरियंस रहा है। मैंने कहीं ऐसा इंस्टीट्यूट में बैठ के बायोफ्लॉक क्या है ऐसे नहीं सीखा है, करके सीखा है मैंने, इसमें प्रैक्टिकल करके देखा है। तो इसमें जो परेशानियाँ आई है, कहीं पावर कट का प्रॉब्लम है, कहीं शॉर्ट सर्किट का है, वोल्टेज ड्रॉप होता है, बहुत हाई होता है, उसकी वजह से मोटर जलने का खतरा है, या इस तरह की जो भी परिस्थितियाँ है। कहीं ऐसा भी होता है कि 2 मोटर लगी हुई है, ठीक है, किसी ने अच्छी राय दी है कि आप 2 मोटर लगाइए, तो लगा लिया है, लेकिन उसको चालू बंद करने के लिए कॉक, ये वो सब दुनिया भर का तामझाम मैनुअली, रात में पता चल रहा है आज भूल गया, या ठीक है स्टार्टिंग में क्रेज अच्छा था तो ध्यान दिया, बाद में नहीं ध्यान दिया, तो ये एक होता है ऐसा। तो इसको हमने क्या किया है, एक ऑटोमाइजेशन सिस्टम लाया। मान लीजिए अगर किसी की भी कारण आपका मशीन बंद होता है, आपके टैंक में एरिएशन बंद होता है, तो एक हमने एक डिवाइस ऐसा बनाया है प्रैक्टिकल करके, ये एडिशनल है, मतलब गवर्नमेंट को भी हम ये कहेंगे कि थोड़ा सा इसको प्रमोट करें ऑटोमाइजेशन को, क्योंकि जो भी मतलब फिशरी डिपार्टमेंट वाले हो या जो भी फार्मर्स जो काम कर रहे हैं, इस चीज़ को इम्प्लीमेंट करने की कोशिश करें, मैं तो ये कहूँगा। क्योंकि जो मेन पॉइंट है एरिएशन, उसे हमने ऑटोमाइजेशन किया है। आपके टैंक में एरिएशन बंद होता है तो सायरन देगा वो आपको, जैसे ही बंद होगा उसमें एक सेंसर लगा हुआ है, वो इंडिकेशन के लिए सायरन भी देगा, प्लस आपके मोबाइल पे SMS भी प्रोवाइड करेगा, कॉल भी प्रोवाइड करेगा। और दूसरी उसमें एक एडिशनल फीचर ये है कि 2 मोटर है तो ऑटोमेटिक वो टाइमर फिक्स है उसमें, एक मोटर अपने आप चालू होगी, 2 नंबर बंद होगी, 2 नंबर चालू होगी, 1 बंद होगी। वोल्टेज की फ्रीक्वेंसी होती है, वोल्टेज होता है, फ्रीक्वेंसी होती है, ये चीज़ों को मेंटेन रखने के लिए। जैसे बहुत हाई वोल्टेज आया तो आपका सिस्टम ट्रिप होगा, अब ट्रिप होने के बाद जनरली सवाल आता है कि फिर उसको हमको चालू करना है, रात में ट्रिप हुआ तो कैसे होगा, तो उसको हमने उस सिस्टम से नहीं रखा है, ऑटोमेटिक रखा है। आपका सिस्टम ट्रिप हुआ, जैसे ही ट्रिप होगा 1 मिनट के अंदर आपका वोल्टेज स्टेबल हो गया, तुरंत अपने आप चालू भी होगा। हमने एक इलेक्ट्रिसिटी का ऐसा एक मैनेजमेंट बनाया, क्योंकि ये परेशानी हमारे साथ भी आई है, तो हमने उस पर एक R&D करके कुछ अच्छा जो है बायोफ्लॉक टेक्नोलॉजी को फेल न करते हुए और इसे अच्छे रूप में लोगों तक पहुंचाने का हमने प्रयास किया है पूरा। ठीक आहे, म्हणजे की मित्रांनो, जर आपल्याला योग्य पद्धतीने जर मार्गदर्शन मिळालं तर हा व्यवसाय करण्यास कोणती अडचण येत नाही, असं यांचं म्हणणं आहे. तार साहेब, तुम्हाला शेवटचा एक प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांचे कमेंट येत असतात की आपण बायोफ्लॉक फिश फार्मिंग सुरुवात केली, त्यामध्ये चांगलं आपण उत्पन्न घेऊ, चांगल्या माशांची वजनवाढी चांगली होईल, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की हे विकायचं कुठं. तो खरं चांगला प्रश्न आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्याला आणि प्रत्येक बिझनेसमॅनला तो म्हणजे भेडसावतोय. आणि माझं बघायचं म्हणलं तर माझं आता स्वतःचं 40 टनचं प्रोडक्शन आहे, तर ते 40 टनचं प्रोडक्शन मी कुठे करणार आणि कसं करणार. तर माझं स्वतःचं नियोजन किंवा माझ्या कंपनीचं नियोजन असं आहे की मी तुम्ही पाहिलंच असेल आजकाल खोमणे चहा, येवले चहा असे यांचे बरेच आउटलेट्स आहेत. तसे मी माझे स्वतःचे गिलनेट फिशरीजचे मी आता आउटलेट एक प्रायोगिक तत्वावर 5
तालुक्यात खोलायचं चाललेलं आहे. जे मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, जत आणि जवळपास कुठल्या असतील त्याच्या मी म्हणजे माझ्या ज्या रेडियसमध्ये 50 किलोमीटरच्या येतात त्याच्यासाठी मी हे पहिलं प्रायोगिक तत्वावर सध्या चालू करतोय. आणि जर माशाचे उत्पादन किंवा माझ्या संगे भरपूर शेतकरी जर चेन मार्केटिंगमध्ये जर जोडले गेले तर मी ऑल ओव्हर कर्नाटका, महाराष्ट्र आणि एक्सपोर्टसाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. चांगली गोष्ट आहे. तर अन्सारी सर आणि तार सरांनी आपलं जे काय बायोफ्लॉक फिश फार्मबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल आपल्या चॅनलमार्फत त्यांचं धन्यवाद. धन्यवाद.